आज आपण आपल्या वार्षिक सण साजरा करीत आहोत. संत मायकल संरक्षणाचा संत आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचं त्याने संरक्षण करावं, आपल्या कुटुंबाचं श्रद्धेमध्ये संरक्षण करावं म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभू तुम्हाबरोबर असो. परमेश्वराचे आभार मानण्यासाठी गेल्या वर्षभरामध्ये परमेश्वराने आपल्या धर्मभ्रमावर संत मायकलच्या मध्यस्थीने केलेल्या अनंत उपकाराबद्दल त्याला धन्यवाद देण्यासाठी आपण जमलो आहोत. परमेश्वराचा कृपा, आशीर्वाद आणि संरक्षण आपल्या सर्वांना लाभावं म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत, मनोकामना आहेत, त्या परमेश्वराने पूर्ण कराव्यात. विशिष्ट या जुबली वर्षामध्ये आपल्या परमेश्वराच्या विशेष कृपेचा व दंडक्षमेचा अनुभव यावा आणि त्याद्वारे आपण परमेश्वराचा गौरव करावा म्हणून या पवित्र दिवसामध्ये प्रार्थना करूया. आजच्या देव शब्दामध्ये परमेश्वर आपल्याला साजरा करण्यासाठी, आनंद उत्सवाचा अनुभव घेण्यासाठी लग्नाच्या पार्श्वभूमीवर आमंत्रण करीत आहे. आपल्या प्रत्येकाचे जीवन हे आनंदमय व्हावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची आठवण करूया, परमेश्वराकडे क्षमा याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वर व तुम्हाला मी कबूल करतो की कल्पना, शब्दाने, कृत्याने वाहिते मी फार पापे केले आहे. माझा फार मोठा अपराध. म्हणून ती तुम्हाला पवित्र म्हणूया सर्व देवदूत व संत यांना व तुम्हाला भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्याकडून परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून मला सार्वकालिक जीवनाकडे नेऊ. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर आमच्या सर्वसमर्थ बाबा, दूतांना व लोकांना त्यांच्या कार्यात तू मार्गदर्शन करतो. स्वर्गामध्ये तुझी सदैव सेवा करणाऱ्या महादूत संत मायकल
यांच्याकडून या पृथ्वीवरील सर्व अनिष्टापासून आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि उधळलोकी गौरव. प्रभु तुम्हारा सो योहान लिखित शुभवर्तमानादि वाचन. गलिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तिथे होती. येशूला आणि त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, आई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांस म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. तेथे पाण्याचे 6 डबे रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या विधीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात 2-2, 3-3 मन पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाराकडे न्या. तेव्हा त्यांनी दिले. द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाराने चाकले. मात्र तो द्राक्षरस कुठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्यांना ठाऊक होते. तेव्हा भोजन कारभारी वराला बोलावून म्हणाला, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले की मग निरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहे. येशूने गलिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा प्रारंभ करून आपले वैभव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ आणि त्याचे शिष्य खाली कफरनहूमास गेले, परंतु तेथे फार दिवस राहिले नाही. प्रभूचे शुभ वर्तमान. Dear Father Ashish, सर्व fathers, सर्व sisters आणि प्रिय भाविकांनो, सेंट मायकलच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. Wish you a happy feast of Saint Michael. एकदा एका दुकानामध्ये जे पुरातन वस्तू होत्या त्यांचा लिलाव करण्याचा आदेश काढण्यात आला आणि त्या सर्व वस्तू त्या दुकानामध्ये मांडल्या होत्या आणि एक एक वस्तू ही लिलावासाठी काढण्यात आली. बऱ्याचशा वस्तू विकल्यानंतर एका माणसाच्या लक्षात आलं की तिथे कोपऱ्यामध्ये एक चांगलं वायलन आहे, परंतु ते वायलन कोणी घेत नाही आणि म्हणून तो माणूस त्या वायलेनच्या जवळ गेला. त्यावरची थोडीशी जी धूळ पडली होती ती साफ केली. त्याच्या ज्या चावड्या होत्या त्या थोड्याशा नीट केल्या
आणि मग त्याने त्या व्हायलिनमधून एक सूर काढला आणि तो सूर जेव्हा आसमंतात घुमला तेव्हा सर्वांचं लक्ष त्या व्हायलिनकडे गेलं आणि एकामागे एक बोली सुरू झाली. 5,000 रुपये, 10,000 रुपये, 50,000 रुपये, 1,00,000 रुपये आणि अशा प्रकारे धूळखाट पडलेलं ते व्हायलिन हे लाखाच्या घरामध्ये गेलं होतं. कसं गेलं तर त्या माणसाने ते पाहिलं. तो माणूस हा व्हायलिनिस्ट होता. जणू काही तो व्हायलिन वाजण्यामध्ये मास्टर होता, तज्ञ होता आणि त्याचा तो मास्टर स्ट्रोक किंवा मास्टर टच त्या व्हायलिनला लागला आणि त्या व्हायलिनची किंमत वाढली, त्याचा दर्जा उंचावला. ख्रिस्ताकडे जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या धर्मग्रामाचा हा वार्षिक सोहळा हा जणू काही आपल्या सर्वांसाठी एक मास्टर स्ट्रोक किंवा मास्टर टच आहे. परमेश्वर आपला गुरु आहे. त्या परमेश्वराचा अनुभव, त्या परमेश्वराचा स्पर्श, त्या परमेश्वराचा जो काही मार्गदर्शन आपल्याला या सोहळ्यानिमित्ताने, या सणानिमित्ताने लाभतं आणि आपलं आध्यात्मिक जीवन ज्यामध्ये आपण दरवर्षी हा सोहळा साजरा करतो तेव्हा त्यामध्ये आपण किती उंचावलेलो आहोत, आपला आध्यात्मिक दर्जा किंवा श्रद्धेची पारख कशी झाली आहे, वाढ कशी झाली आहे, याकडे पाहण्याचा हा सण आहे. तुम्ही तो सण दुपारी साजरा करणार त्यात मात्र शंका नाही. पण त्याहीपेक्षा अगोदर जेव्हा आपण या देव मंदिरामध्ये जातो तेव्हा त्याच परमेश्वराचा अनुभव घेऊन आपल्या श्रद्धेचं जीवन आपल्याला कसं उंचावता येईल आणि आपली श्रद्धा कशी आपल्याला प्रकट करता येईल, त्यासाठी त्या व्हायलिनला स्पर्श करण्यासाठी जसा तो तज्ञ माणूस किंवा मास्टर तिथे पोहोचला, कशा प्रकारे पवित्र मरिया आणि प्रभू येशू ख्रिस्त यांनी या कुटुंबामध्ये उद्भवलेली समस्या दूर करण्यासाठी, त्यांच्या नावाचं संरक्षण करण्यासाठी, त्यांची आबरू वाचवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जर प्रभू येशू ख्रिस्ताला, पवित्र मरियेला आपल्या जीवनामध्ये आमंत्रण दिलं तर निश्चितच ते आपलं संरक्षण करू शकतात, ते आपल्याला त्यांचा दैवी स्पर्श करू शकतात आणि त्या दैवी स्पर्शाद्वारे आपलं जे जीवन आहे त्याचा दर्जा उंचावू शकतो. शुभवर्तमानामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाहतो की जेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रण दिले जातं त्या प्रभू आमंत्रणाचा प्रभू कधी नाकार करत नाही. He doesn't refuse any invitation. He accepts the invitation and through that invitation he proclaims the glory of God. प्रभू येशू ख्रिस्त त्याला लाभलेलं आमंत्रण स्वीकारतो आणि त्याद्वारे परमेश्वराचा गौरव करतो. तो अनेक चिन्ह आणि चमत्कार करतो. तशाच प्रकारे आपण जेव्हा जेव्हा प्रभूला आपल्या जीवनामध्ये आमंत्रण करतो तेव्हा आपल्याला निश्चितच प्रतिसाद देणार आहे आणि त्याद्वारे आपला गौरव होणार आहे, देवाचा गौरव होणार आहे. आजच्या शुभवर्तमानातील जो चमत्कार आहे पाण्याचा द्राक्षारस झाला, हा योहानाच्या शुभवर्तमानातील 7 चिन्हापैकी पहिलं चिन्ह आहे आणि हा पहिलं चिन्ह जे आहे ते किती आनंदाचं चिन्ह आहे आणि किती उल्हासाचं आहे ते आपल्या पुढे मांडण्यात आलेलं आहे. परमेश्वर किती उदार आहे, परमेश्वर किती मोठा आहे, परमेश्वर किती सर्वव्यापी आहे याचा एक अनुभव या छोट्याशा चमत्काराद्वारे किंवा चिन्हांद्वारे आपल्याला अनुभव येतो. आणि म्हणून माझ्या प्रिय परमेश्वराचा हा अनुभव घेण्यासाठी आपण परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला, पवित्र मरियेला आमंत्रण दिलं पाहिजे. माझ्या प्रिय बंधू, जेव्हा जसं आपण प्रभूला आमंत्रण करतो आणि आपल्या जीवनाला तो स्पर्श करतो तसेच आपण देखील जे परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे बनलेले आहे आपल्यामध्ये देखील दैवीपणा, तो दैवीपणा जर आपण दुसऱ्यांना दाखवला, त्याच दैवीपणाद्वारे आपण दुसऱ्यांना स्पर्श केला, दुसऱ्यांचं संरक्षण केलं, एकमेकांचं धारण करण्यासाठी आपण प्रयत्न केला तर निश्चितच त्याद्वारे आपल्याला देखील लाभ होईलच,
परंतु समोरच्या व्यक्तीला आणखी लाभ होऊ शकतं। आणि म्हणून परमेश्वर आज आपल्याला आठवण करून देत आहे, या वार्षिक सोहळ्याद्वारे परमेश्वर आपल्याला स्मरण करून देत आहे की आपलं जीवन जे आहे ते आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता आपल्याकडे जो दैवीपणा आहे त्याचा अनुभव दुसऱ्यांना देऊन दुसऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। प्रिय बंधू, दुसरी गोष्ट आपण दैवीपणाचा अनुभव घेण्यासाठी करणे महत्त्वाचं आहे आणि ती म्हणजे आजच्या पहिल्या वचनामध्ये यशाया संदेष्टा आपल्याला सुंदररित्या बोध करत आहे। यशाया संदेष्टा आपल्याला सांगत आहे की आपण आपले जीवन हे खूप सकारात्मक पॉझिटिव्ह बघितलं पाहिजे आणि जेव्हा आपण आपले जीवन हे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो, आपण पवित्र जीवनाकडे लक्ष देतो, तेव्हा निश्चितच त्याचा लाभ आपल्याला होत असतं आणि त्याद्वारे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आपण बदल घडवून आणू शकतो, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपण बदल घडवून आणू शकतो। आणि म्हणून या वार्षिक सोहळ्याचं सादरीकरण करत असताना आपण आपल्या जीवनामध्ये ज्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, गेल्या वर्षभरामध्ये परमेश्वराने आपल्यावर जशी कृपा वर्षा केली आहे त्याबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे, परमेश्वराचे आभार मानले पाहिजे। आणि जेव्हा आपण परमेश्वराचा हर्ष गातो, परमेश्वराला गौरवितो, तेव्हा निश्चितच आपलं जीवन हे चांगलं होत असतं आणि त्याद्वारे आपण आपल्या जीवनाला एक दैवी अनुभव देऊ शकतो। तिसरी गोष्ट आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल कोरिन्थीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला आठवण करून देतो की परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला चांगल्या देणग्या दिलेल्या आहेत। यशाया संदेष्टा आपल्याला सांगत आहे की आपण आपले जीवन हे खूप सकारात्मक पॉझिटिव्ह बघितलं पाहिजे आणि जेव्हा आपण आपले जीवन हे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो, आपण पवित्र जीवनाकडे लक्ष देतो, तेव्हा निश्चितच त्याचा लाभ आपल्याला होत असतं आणि त्याद्वारे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आपण बदल घडवून आणू शकतो, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपण बदल घडवून आणू शकतो। आणि म्हणून या वार्षिक सोहळ्याचं सादरीकरण करत असताना आपण आपल्या जीवनामध्ये ज्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, गेल्या वर्षभरामध्ये परमेश्वराने आपल्यावर जशी कृपा वर्षा केली आहे त्याबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे, परमेश्वराचे आभार मानले पाहिजे। आणि जेव्हा आपण परमेश्वराचा हर्ष गातो, परमेश्वराला गौरवितो, तेव्हा निश्चितच आपलं जीवन हे चांगलं होत असतं आणि त्याद्वारे आपण आपल्या जीवनाला एक दैवी अनुभव देऊ शकतो। तिसरी गोष्ट आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल कोरिन्थीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला आठवण करून देतो की परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला चांगल्या देणग्या दिलेल्या आहेत। देणग्यांचे कृपादानांचे वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु ही सगळी कृपादानं कशासाठी आहेत तर ती सगळी कृपादानं सार्वजनिक हितासाठी आहेत। ही सगळी कृपादानं कशासाठी आहेत? या सगळ्या कृपादानामध्ये आपण आपल्यातलं जे ऐक्य आहे, आपल्यातलं जे प्रेम आहे, आपल्यातलं जे सौख्य आहे ते वाढवलं पाहिजे। अशा प्रिय आज आपण जर अंतर्मुख होऊन आपल्या आजूबाजूला बघितलं तर ह्या कृपादानाद्वारे आपण ऐक्य भावना वाढवण्याऐवजी या कृपादानाद्वारे आपण फूट पाडण्याचा बऱ्याचशा वेळेला प्रयत्न करतो। आपल्याला जी कृपादानं लाभली आहे ती सार्वजनिक हितासाठी, दुसऱ्यांच्या कारणासाठी आपण वापरण्याऐवजी ते आपण साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि ते स्वार्थी दृष्टिकोनातून वापरण्याचा प्रयत्न करतो। आपण अशा प्रकारे पवित्र आत्म्याच्या गंधही विरोधात काम करतो असं चित्र बऱ्याचशा वेळेला आपल्याला स्वतःच्या जीवनामध्ये आणि दुसऱ्यांच्या जीवनामध्ये दिसत असतं। आणि म्हणून आज संत पौल आपल्याला आठवण करून देतो, जर तुम्हाला दैवी अनुभव घ्यायचा असेल, दैवीपणामध्ये वाढायचं असेल, आपल्या धर्मग्रामाच्या गौरवासाठी कार्यरत व्हायचं असेल तर परमेश्वराने जी आपल्याला कृपादान दिली आहे त्याचा वापर आपण सार्वजनिक हितासाठी केला पाहिजे। आणि या धर्मग्रामाचं जे ऐक्य आहे, या धर्मग्रामाची जी ताकद आहे, शक्ती आहे, ती आपल्याला कशी उंचावता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे। विरोधासाठी विरोध किंवा एकमेकांना खाली पाडण्यासाठी विरोध करून आपण काही साध्य करू शकत नाही। त्याऐवजी ही सगळी शक्ती आपण एकत्र केली आणि एकत्रित
निश्चितच परमेश्वराच्या दैवीपणाचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याद्वारे आपल्या जीवनाला स्पर्श होईल, आपलं संरक्षण होईल आणि दुसऱ्यांच्या संरक्षणासाठी, दुसऱ्यांच्या कारणासाठी आपण कार्यरत राहू. अशा प्रिय भगिनींनो, आज आपल्या धर्मक्रमाचा वार्षिक सोहळा साजरा करीत असताना आपला आश्रयदाता संत मायकल आपल्याला हा संदेश देत आहे की आपण सर्वजण या मायकल प्रमाणे दुसऱ्यांच्या संरक्षणासाठी, दुसऱ्यांच्या जीवनाला दैवी स्पर्श देण्यासाठी, परमेश्वराचा गौरव करण्यासाठी आणि ऐक्य भावना वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि ते जेव्हा घडेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या धर्मक्रमाचा हा सोहळा साजरा करण्यासाठी आपण अधिक आनंदी होऊ. पहिल्या वाचनात सांगितल्याप्रमाणे आपण उत्सुक असू आणि हा आनंद वाढविण्यासाठी आणि त्या वायलेंसची जशी किंमत वाढत गेली तशीच आपल्या प्रत्येकाचं श्रद्धेचा जो प्रवास आहे तो अधिक बळकट झाल्याशिवाय राहणार नाही, त्याचा दर्जा उंचावल्याशिवाय राहणार नाही. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होत असताना आपण त्यासाठी प्रार्थना करूया की परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये आपण आमंत्रण देऊया, त्याचा दैवी अनुभव आपण स्वतः घेऊया आणि आपल्या संरक्षणासाठी, दुसऱ्यांच्या संरक्षणासाठी आपण प्रयत्न करूया. सर्व दृश्य व अदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी मी त्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो विजयाशी एकत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केले आहे, त्याचपासून सर्व काही उत्पन्न झाले आहे. तो मानवासाठी, तो आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्यांनी पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हाला त्या संधी दिली, पोलिपिडाच्या आनंदाने त्यांनी दुःख भोगले, तो मरण पावला आणि त्याला पूर्ण झाले, तो लोकात उतरला आणि शास्त्राप्रमाणे दुसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पिढ्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे आणि श्रीकांत कल्याणाचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून निघतो, पिता आणि पुत्र यांच्या समोर त्याला बसतात आणि गौरव देतात. तो संदेशामार्फत बोलला आहे आणि एकच पवित्र कॅथलिक उपदेशी ख्रिस्तदेवावर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमीसाठी एक बाप्तिस्मा आम्ही करतो आणि वेदांची पूर्वर्थना व भावी जगातील जीवनाची निवाड पाहतो. आम्ही श्रद्धावंतांच्या प्रार्थना. बंधू भगिनींनो, ख्रिस्ताकडे आपण एकत्र जमलो आहोत. प्रभूने आपल्यावर दिलेल्या अनेक उपकारांची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण त्याला विनंती करूया. आपलं उत्तर, प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना आपल्या पाचारणाद्वारे ख्रिस्त सभेची निस्वार्थी सेवा करण्यास परमेश्वराची कृपा व चांगले आरोग्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी भारतीय घटनेनुसार राज्यकारभार पाहावा व देशाचा विकास करताना सामान्य जनतेच्या जीवनावर विपरीत परिणाम होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण आपल्या पॅरिसचा आश्रयदाता संत मायकल महादूत याचा सण साजरा करीत आहोत. संत मायकल म्हणजे देवासमान सैतानी प्रवृत्तीवर विजय मिळविणारा, पवित्र ख्रिस्त सभेचा आश्रयदाता आणि परमगुरूंचा संरक्षक संत. आपणा सर्वांचे सर्व विघ्नापासून तसेच संकट आणि दुष्ट प्रवृत्तीपासून रक्षण व्हावे म्हणून संत मायकलच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. परमेश्वराच्या मळ्यामध्ये कार्य करण्यासाठी ख्रिस्त सभेला तरुण तरुणींची गरज आहे.
हे कार्य अखंडितपणे पुढे नेण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांना प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेने आपल्याला चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी, दुःखितांना व शोकग्रस्तांना दिलासा प्राप्त व्हावा, अखिल जगात शांती नांदावी, तसेच सर्व नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या सभेच्या प्रार्थना आमच्या श्रद्धेमध्ये उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्या दूतांच्या सहाय्याने आमचा हा मिसावळी तुझ्या स्वर्गीय वेदीकडे नी. हा बळी तुला प्रसन्न करू व आमच्या कारणासाठी सहाय्य करू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हावर भरसू. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमच्या परमेश्वराचा आभार मानूया. प्रभू पवित्र पिता सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आमचे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायी आहे. हे आमचे कर्तव्य आहे. कारण तुझ्या एकनिष्ठ दूतांचा आणि महादूतांचा सन्मान म्हणजे तुझा सन्मान आहे. तूच त्यांचा निर्माता आहे.
साऱ्या सृष्टीला सामावून उरणारा तुझा चांगुलपणा आणि तुझी श्रेष्ठता दूतांच्या स्वरूपात प्रकट झाली आहे. दूतांचा प्रचंड सैन्य तुझ्या वैभवात आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आनंदाचा अनुभव घेतात. तुझी आराधना करतात, तुझे गुणगान गातात. त्यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. हे प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणी आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावी म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःखभोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर आभार मानून ती बोलली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घातला, कुणाची स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या दह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा पदार्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास तुझी सेवा करण्यास तुला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावी असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सेवेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग याच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विष्कार घडव. जे आमचे अन्नबंधू भगिनी
पुनरुत्थानाच्या आशेने महान दर देत आहेत आणि जे तुझ्या देवाला समोर मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित संत मायकल आणि युगायुगी ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्या बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास आहोत आणि तुझी स्तुती कर, तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आमचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाय हे सर्व समर्थ देवतेच्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्याचे प्रमाण हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधाची क्षमा कर आणि महाप्रसंगी पडू नकोस, वाईटापासून मला सोडून. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून मला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेच्या आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विरक्ततेपासून सुरक्षित असू. ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊ देतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्ततेच्या श्रद्धेकडे पाह आणि तुला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही तुझी वेळ सदा सर्व राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाला सदा असो. प्रेम भावनेने आपण एकमेकाला शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराची कृपा, जगाची पापे दूर करणारी परमेश्वराची कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात पुरवण्यात आलेले धन्य.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, जीवनाच्या वागणीने नवजन्म दिलेल्या लोकांच्या प्रार्थना या पवित्र बांधणीच्या कृपा समर्थने आम्हाला सबळ कर. संत मायकलच्या संरक्षणाखाली आम्हाला सुरक्षित ठेव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. बंधू भगिनींनो, आता आपली नामवर्धनेखाली वाहवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. प्रकाशाचा निर्माता परमेश्वर यांच्याकडून आपल्याला सर्व देणगे येतात. तो तुम्हाला आपली कृपा आणि आशीर्वाद देवो व या जुबली वर्षात तुम्हाला सुरक्षित ठेवो. परमेश्वर तुम्हाला अढळ श्रद्धा, अखंड आशा आणि चिरंतन प्रेमाचे दान करो. परमेश्वर तुमच्या आयुष्यात आणि कार्यात शांतीचा वर्षाव करो. तुमच्या प्रार्थना ऐकून घेऊ आणि तुम्हाला सार्वकालिक आनंदाचे वरदान देवो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा मिशा समाप्त झाली आहे. तर मी त्यांच्या सत्काराप्रती 2 शब्द बोलण्यासाठी आपल्या पॅरिसचे सेक्रेटरी व्हॅलेन्सिया हिला बोलावित आहे. आला हा क्षण भाग्याचा, एक अद्भुत व्यक्तिमत्व अनुभवण्याचा. खरंच आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी भाग्याचा आणि सौख्याचा आहे. कारण आज आपल्या माणिकपूरच्या नंदनवनात वसई धर्मप्रांताचे नवनिर्वाचित मेघपाळ आदरणीय बिशप थॉमस डिसोजा हे उपस्थित आहेत. फातिमा मातेच्या पक्षाखाली आश्रयाला असलेल्या चुरणे गावातील नानाश्रम परिवारातील एका धार्मिक, सुसंस्कृत आणि सेवाभावी कुटुंबात जन्मलेले हे रत्न, तल्लख बुद्धिमत्ता, शिस्तप्रिय, उत्तम प्रवचनकार, आपल्या हसमुख चेहऱ्यानं लोकांची मने जिंकून घेणारे, लहान मुलांबरोबर लहान होणारे, युवकांबरोबर युवक होणारे, तर ज्येष्ठ नागरिकांबरोबर ज्येष्ठ होणारे असे हे बहुआयामी उत्साही व्यक्तिमत्व. 15 डिसेंबर 2024 या शुभ दिवशी सन्माननीय बिशप थॉमस डिसोजा यांच्या पदग्रहणाचा सोहळा संपन्न झाला आणि हे रत्न जणू मुकुटात जाऊन बसले. संपूर्ण वसई धर्म प्रांत भारावून गेले, आनंदून गेले. अशा या तेजस्वी व्यक्तिमत्वाचे मी आपल्या माणिकपूर धर्मग्रामातर्फे सहर्ष स्वागत करते. तसेच त्यांच्या प्रेषितीय कार्यावर देवाचा आशीर्वाद राहावा अशी प्रार्थनामय शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने देते. आता मी आपले पॅरिसचे प्रिस्ट फादर असीस यांस विनंती करते की त्यांनी पॅरिसच्या वतीने बिशपांचा शाप देऊन सत्कार करावा. तसेच फादर टॉनी जॉर्ज यांना विनंती करते की त्यांनी बिशपांना बुके नव्हे तर बुक भेट देऊन सन्मानित करावे.
claiming the honors. मी ग्रेस बिशप थॉमस डिसूजा यांना विनंती करतो की आपल्या सणाचा मानिक अंक त्यांनी प्रकाशित करावा. या सणाच्या मानिक अंकाचं विमोचन झाल्याचं मी अधिकृतपणे जाहीर करत आहे. कॉंग्रॅच्युलेशन प्रकाशक, संपादक, लेखक आणि जाहिरातदार. सर्वप्रथम दुसरी मिसा 9:30 आहे म्हणून मला तशी वॉर्निंग होती की ही मिसा त्याच्या अगोदर संपवायची आहे. 2 मिनिटं ठेवून मी संपवलेली आहे. मी जास्त बोलत नाही. इथं आल्यानंतर लहानपणाची आठवण झाली. आम्ही इथे सणाला येत होतो आणि इथे आम्हाला बाहेर जास्त बघायला येतो. इथे नारळी बोरं वगैरे असायची. माणिकपुत्र सण म्हणजे पोरांचा सण. तर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. तुम्ही माझा सन्मान केलेला आहे. तुम्ही माझाच नव्हे तर आपल्या संपूर्ण वसई धर्मप्रांताचा सन्मान असं समजतो. कृपया आपल्या धर्मप्रांतासाठी प्रार्थना करा. आम्ही देखील तुमच्यासाठी प्रार्थना करतो. हॅपी फिश, मजा करा. दोन शब्द आभाराची आपले हिज ग्रेस बिशप थॉमस डिसूजा यांनी आपल्यासाठी हे मिसा त्यांच्या कुटुंबात लग्न असून सुद्धा त्यांनी होकार दिला. ह्याद्वारे स्पष्ट होते की ती किती मोठ्या मनाची आहे, किती मोठ्या दिलाची आहे. तुमचे शतशः आभारी. मानिक अंक अगदी सुंदर मुखपृष्ठ आहे आणि मुखपृष्ठ आहे आपल्या पॅरिसमधील बियांका सिक्वेरा जी धुळीकरांची ॲनिमेटर आहे. अगदी उत्कृष्ट असं मुखपृष्ठ आहे. तिने खूप मेहनत केलेली आहे. तिचा आपण विशेष आभार मानूया. त्याचप्रमाणे संपादकीय मंडळातील प्रत्येकाने भरपूर वेळ दिलेला आहे. I keep saying the best gift you can ever give to others is TIME, time. कारण टाइम आपण विकत घेऊ शकत नाही बाजारात. टाइम आपण लॅबोरेटरी प्रोड्यूस करू शकत नाही. तर संपादकीय मंडळाने खूप फेऱ्या मारून, खूप हेरझारे घालून, खूप करेक्शन करून भरपूर वेळ दिलेला आहे. त्यांच्या या वेळेबद्दल मी संपूर्ण संपादकीय मंडळाचे मनापासून आभारी आहे. आपल्या सर्वांना हा सण सुखाचा समृद्धीचा जावो हीच माझ्यातर्फे आणि सर्व फादर सिस्टरतर्फे तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.